बंट्याचे बाबा प्लीज जाऊ द्या ना सेलमध्ये. सगळ्या बाया जाऊन राहिल्या ना हो. मी नाही गेली तर त्या सगळ्या जणी हसतील ना मले. आमचं दुपारीच ठरलं होतं ना. प्लीज जाऊ द्या ना मले. तुले नाही म्हटलं ना मी एकदाच, समजत नाही का? आओ प्लीज जाऊ द्या ना मले. ओ बंट्याचे बाबा काहून असे करता, जाऊ द्या ना. ठीक आहे, तू जायचं आहे ना, बरं जाय, तू घे साड्या घे. पण माय काही अटी आहेत, त्या अटी जर त्या मान्य केल्या तरच मी तुला जाऊ देईल आणि साड्या घेऊ देईन. मला तुमच्या साऱ्या अटी मान्य आहेत. द्या पैसे द्या, 4 साड्या घेऊन ये तुम्ही लवकर. अव तू 4 काय 8 साड्या घे, पण पहिले माय अटी काय आहेत ते ऐकून तर घे. पाय बरं, माय काही तुला अशी जबरदस्ती नाही आहे, पहिले ऐकून घे. सांगून राहिलो बा मी आताच. सांगा बापा तुमच्या अटी. मला आता अटी मान्य करून घ्याच लागेल ना, नाही तर पुऱ्या एकातल्या बाया असतील ना मले. जर मी साड्या घ्यायला नाही गेली तर त्याच्यासोबत. हा बरोबर ऐकून घे तू अटी. जबरदस्ती नाही, मी अजून सांगून राहिलो बा तुले. तुला अटी मान्य असतील तरच तू जाय बा सेलमध्ये, नाही तर पाय. आता सांगा ना बापा, मला तयारी करायची आहे ना अजून जासाठी. हां ऐक, आपली पहिली अट काय आहे तर पहिली अट अशी आहे की तुझ्या आईले आणि तुझ्या बहिणीले रोज रोज फोन करायचा नाही. हप्त्यातून एकदाच फोन करायचा आणि ते फक्त 5 मिनटं बोलायचं. आणि समजा त्याचा फोन आला तर बिलकुल उचलायचं नाही. सांगून देता येईल हप्त्यातून एकदाच बोलत जा म्हणून. हां पहिली अट ऐकली असेल ना तुया. आता दुसरी अट ऐक तू. आपल्या घरातल्या कोणत्याही गोष्टी त्या बहिणीले आणि त्या आईले सांगायच्या नाहीत. हां तिसरी अट आता ऐक बरोबर. तुझे कोणते बी नातेवाईक आले तर त्याला जेवायचा आणि मुक्काम करायची जबरदस्ती करू नको. त्यानं जर म्हटलं की बा मला भूक नाही तर 10 वेळा म्हणायचं नाही की जेवण करूनच जा. आणि त्यानं जर असं म्हटलं की मला जा लागते तर बिलकुल राहायची त्याला जबरदस्ती करू नको. आता चौथी अट तू शांततेनं ऐक. तुया उठ सूट त्या मायच्या घरी जाणं बंद कर पहिले. उठले की चालली माझ्या घरी, उठले की चालली माझ्या घरी. आता ते जमणार नाही. आणि गेलीस तर फक्त 1 दिवस राहायचं आणि दुसऱ्या दिवशी गुपचूप आपल्या घरी वापस यायचं. मी न्यायला येणार नाही. हां आता कोणती अट आहे? 5वी आहे ना. हां तर 5वी अट आपली अशी आहे की तुझ्या भावाचं, तुझ्या बहिणीचं, तुझ्या मायचं आणि तुझ्या बापाचं, एकूण तुझ्या सगळ्या नातेवाईकाचं कौतुक माय पुढे करायचं नाही. नाही म्हणजे नाही. हां आता 6वी अट पाय तू. आता तुझ्या नातेवाईकाजवळ आणि तुझ्या मैत्रिणीजवळ माई बुराई करायची नाही. आणि समजा तुझ्या मैत्रिणी आपल्या घरी आल्या असतील आणि मी तती बसेल असेल तर मला त्या खोलीतून हाकलायचं नाही. त्या मैत्रिणीसोबत मला थोडंसं बोलू देत जा बा. हां आता पुढची अट ऐक. दर 2 दिवसानं खिचडी करायची नाही. हां आता शेवटची सगळ्यात महत्त्वाची अट तू ऐक. मी आत्ता जे सांगत आहो ते तर तुला ऐकायचंच, पण याच्यानंतर मी जेव्हा जेव्हा काही जे सांगेल ते ऐकायचं. कारण आता मला काही आठवण नाही राहिलं की कोणती अट तुला सांगावं. आता अट एकच आहे की ज्या वेळेस मी जे म्हणेन ते माझी अट समजायची आणि मा म्हटल्यानं ऐकायचं. हो हो बापा, मला तुमच्या साऱ्या अटी मान्य आहे. आता एक काम करा ना, मी तुमच्या साऱ्या अटी मान्य केल्या ना. आता तुम्ही असं करा, मला पैसे द्या आणि आजच्या दिवस फक्त पाणी घेऊन घ्या बा तुम्ही. बरं मी आता जातो तयारी करायला. तुम्ही तेवढं पाणी घेऊन ठेवा बरं. आता तर साऱ्या अटी यायच्या मान्य केल्या. आता फक्त मला साडी घेऊन येऊ द्या, मग दाखवता येईल यायच्या कशा अटी असतात तर.